महावितरणाच्या गलथन कारभाराविरोधात खासदार लंके यांचे जनआंदोलन। अहिल्यानगर प्रतिनिधी। महावितरणाच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी येत्या 8 जुलै रोजी अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्याची घोषणा केली आहे। या संदर्भात महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन लंके यांनी आंदोलनापूर्वी सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे। अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे। मतदारसंघातील अनेक भागात सुरू असलेले अघोषित व अनियमित लोड शेडिंग, जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलणे, स्मार्ट मीटरमुळे वाढीव व चुकीची वीज बिले, अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या वीज यंत्रणेची रखडलेली दुरुस्ती, सौर ऊर्जा व नेट मीटरिंग प्रकरणातील विलंब, तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश, कृषी वीज जोडणीतील विलंब आणि देखभालीच्या अभावामुळे निर्माण होणारे वारंवार तांत्रिक बिघाड या प्रमुख प्रश्नांकडे त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे। सौर ऊर्जा योजनेसाठी पैसे भरूनही अनेक शेतकऱ्यांना 1 ते 2 वर्ष सोलर पॅनल बसवून मिळत नसल्याचा, तसेच काही एजन्सीकडून अतिरिक्त रकमेची मागणी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। आंदोलनाद्वारे अघोषित लोड शेडिंग तातडीने बंद करणे, झालेले डीपी कालबद्ध पद्धतीने बदलणे, स्मार्ट मीटर व वाढीव वीज बिलांची उच्चस्तरीय चौकशी करणे, स्मार्ट मीटर सक्तीचे न ठेवणे, अतिवृष्टीग्रस्त वीज पायाभूत सुविधांची त्वरित दुरुस्ती, सोलर व नेट मीटरिंगची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढणे, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि कृषी वीज जोडणीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत। स्थानिक पातळीवर वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे। त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांसमवेत 8 जुलै रोजी लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येणार आहे, असे खासदार निलेश लंके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।